तनिषा मुखर्जी बिग बॉस मध्ये जे काही करते ते पाहून ती तिचा मराठी चित्रपट अंतर वेळेत पूर्ण करेल असं अजिबात वाटत नाहीये। एकतर ती चित्रपटाचं शूट सुरू असताना मध्येच उठून बिग बॉस मध्ये निघून गेली आणि आता असं म्हटलं जातंय की बिग बॉस नंतरही ती स्वतःतच गुंतलेली असणार आहे। असं म्हणतायत की इंटरनॅशनल रियालिटी शोजची तिला ऑफर आली आहे। म्हणजे बिग बॉस ज्या इंटरनॅशनल रियालिटी शोची कॉपी आहे तो म्हणजे बिग ब्रदर, याच शोची तिला ऑफर आली आहे असं म्हटलं जातंय। जर ही बातमी खरी असेल तर तनिषाचा हा मराठी चित्रपट कधी संपणार याचं उत्तर स्वतः चित्रपट निर्माता अक्षय कुमारही देऊ शकणार नाही। अक्षय कुमार आणि अश्विनी यार्दी यांच्या प्रोडक्शनचा हा दुसरा मराठी चित्रपट असणार ज्यात तनिषा आणि सुमित राघवन एकत्र दिसणार आहेत। सुमितने याआधीही तनिषाने बिग बॉस मधून बाहेर पडावं आणि राहिलेलं चित्रीकरण संपवावं अशी इच्छा व्यक्त केली होती। तनिषाचे एवढे नखरे सहन केल्यानंतर जर तिने कानाला अवघडणाऱ्या मराठीत डायलॉग म्हटले तर इतक्या मेहनतीचं पाणी झालं असंच होईल। शुद्ध मराठी बोलणं एवढा वेळ तरी तनिषाला मिळाला तर मेहरबानी। नमस्कार, मी प्राजक्ता माळी। सबस्क्राइब टू राजश्री मराठी।